राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. आपण पुण्याहून आलतो गावाकडे, कारण की बरेच दिवसापासून इच्छा होती गावाकडे यायची. त्याच्यामुळे आपण आलो गावाकडे. आणि हे बघू शकता माझं मित्रांनो घर होय. आणि गरीबाचं घर आहे, छोटंच आहे. आणि आमच्या घरच्या शेळ्या यांची पण मस्ती चालू होती. आणि त्यानंतर थेट काही की बरंच करायला सुरुवात केली. उठायला पण उशीर झाला. आणि कारण की काल पूर्ण दिवस गाडी चालून रात्री पण यायला उशीर झालता. त्याच्यामुळे आपलं निवांत चालू होतं मित्रांनो. मस्त फ्रेश वगैरे झालो, तोंड वगैरे धुतलं. आणि त्यानंतर आमच्या घरच्या चालू होता भाजी करण्याचा कार्यक्रम. आणि आई बाबा दोघं पण भाजी नेसत होते. त्यानंतर आपलं काय थेट पाणी वगैरे पिलं, कारण की मग त्यानंतर आपण नाश्ता वगैरे घेतला, काजू बदाम घेतली मित्रांनो. मग काय आईनं स्वयंपाकाचा कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर छोट्याला पण काही भूक लागली होती. आईनं आमटी घेतली आणि चहा पण घेतला, ब्रेड पण घेतली. आणि काय काय खायला काय पताच नाही लागला, त्यामुळे जाऊ दे म्हणलो. मग त्यानंतर थेट निघालो मित्राकडे, कारण मित्राला भेटायची इच्छा होती. त्याचा पण खूप फोन येत होता भेटायचं. त्यामुळे आम्ही निघालो थेट. आणि त्यानंतर आमच्या इकडे बघू शकता मित्रांनो, आमच्या इकडचा इलाका विदर्भातला असल्यामुळे आमच्या इकडे खूप प्रकारे जंगल आहे. आणि जंगल पण भारी आहे. जरा मस्तपैकी वाटते जंगलात गेल्याच्या नंतर. आणि पूर्ण सुनसान रस्ता वाटते, काय लोक नसतात काय नसतात. त्यानंतर थेट घेतली स्टिंग, कारण स्टिंग आपली म्हणजे फेवरेट आहे मित्रांनो. मस्त वेळ स्टिंग वगैरे पिली. आणि त्यानंतर आपला भेटला मित्र, कारण आपला लहानपणीचा मित्र होय. मस्तपैकी त्यानंतर आम्ही दुकानात गेलो. दुकानात पण आपल्या मित्राला भेटायचं होतं. त्यानं पण कॉल केला ये म्हणून, तिच्या दुकानात गेलो मस्तपैकी, त्याला भेटलो वगैरे. आणि त्यानंतर थेट निघालो. केळं घेतले मस्तपैकी, कारण उपास असल्यामुळे. त्यानंतर आम्हाला भेटायला मित्र आमचा जामवंत. त्यानंतर आम्ही थेट निघालो.